लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने कान्हाने खरा तेजस्विनीला परत आणल्याच्या नंतर आता मनस्विनीचा पडदा सगळ्यांसमोर फास्ट होणार। तर मनस्विनी आता पुन्हा ढोंग करू पाहणार, पण कान्हा आता DNA टेस्टच्या मार्फत मनस्विनीच्या खोटारडेपणाचा कायमचा मुखोटा फाडून टाकणार। आता नेमकं कसं काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आतापर्यंत आपण इथे पाहिलेलंच आहे की कान्हाने खऱ्या तेजस्विनीला सगळ्या जगासमोर आणलेलं आहे आणि आता दोन चेहरे सेम टू सेम समोरासमोर आल्याच्या नंतर आता इकडे सगळीच गडबड होऊन गेलेली आहे। आता मनस्विनी ही भांडत आहे की नाही ही कोणीतरी फ्रॉड बाई आहे, मी खरी तेजस्विनी आहे, कोणीतरी म्हणजे बिझनेस अपोनंटने वगैरे हा सर्व ट्रॅप रचलेला आहे, हे असं होऊच शकत नाही। इतके वर्ष मी हे कामत एम्पायर सांभाळलं, माझ्या मुलीला सखीला सांभाळलं आणि आता ही बाई कोणीतरी येते आणि हे सगळं हिचं आहे असं सांगते, तर हे असं कसं चालेल। त्याबरोबर मग आता खरी तेजस्विनी म्हणू लागते, मनस्विनी थोडीशी तरी जीवाला लाज ग, किती अजून खोटं बोलशील, अगं माझ्या मुलीला कधीच तू चांगलं वागवलं नाही आहेस, तुला काय वाटतं मला माहीत नाही की काय काहीच, अगं मला एवढी वर्ष डांबून ठेवलंस आणि वरनं आता एवढं धडधडीत खोटं बोलतेस, खोटं बोलताना तुझी जीभ जराही धसावत नाही का ग, बिलकुल भीती वाटत नाही ना तुला, एक नंबरची खोटारडी आहेस तू, मी आहे खरी तेजस्विनी, विश्वास ठेवा माझ्यावर, ऐका माझं प्लीज। आता कोणाला कळत नसतं की नक्की खरी तेजस्विनी कोण आहे आणि हे सगळं नेमकं आपल्यासमोर काय सुरू आहे। ही सेम टू सेम दिसणारी बाई आज बरोबर सरकारांच्याच वाढदिवसाला इथे कशी काय आली आणि हे सगळं कसं घडतं आहे, सगळ्यांनाच भरपूर प्रश्न पडलेले असतात, पण उत्तर मात्र एकालाही माहीत नसतं। सगळेजण आता विचार करत असतात की काय खरं काय खोटं। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सगळेजण आता विचारू लागतात की नेमकं कोण खरं आहे, कोण खरं बोलतं आहे, कोण खोटं आहे, काय चाललं आहे हे सगळं। तेजस्विनी सरकारांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा सर्व काय प्रकार घडतो इथे, आता सगळ्यांमध्येच एवढी मोठी चर्चा सुरू झालेली असते। त्यावेळी आता इकडे मनस्विनी म्हणते स्टॉप दिस नॉनसेन्स, काय सुरू आहे, तुम्हाला आज प्रश्न पडतोय का कोण आहे म्हणून सरकार, हे एवढं मोठं साम्राज्य सांभाळलेली, हे एवढं सगळं हँडल करणारी मी आहे तेजस्विनी उर्फ सरकार, समजलं। ही कोण कुठची तरी रस्त्यावरची भिकारडी येते आणि काहीतरी बडबडते आणि तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय, तुम्ही मला प्रश्न विचारताय। त्याबरोबर लगेचच आता इकडे सखी, हिला आता काहीच कळत नसतं। सखी म्हणते ठीक आहे, खरी माझी आई कोण आहे हे लगेच सिद्ध होईल। माझ्या आईबद्दलच्या आणि माझ्या आईला काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त मला, आईला आणि बाबांना ठाऊक होत्या, बाबा वारल्यानंतर फक्त मला आणि आईला, जर यांच्यापैकी जिने जी उत्तरं बरोबर दिली ती माझी खरी आई आहे असं आपण समजायचं। त्यानंतर सखी प्रश्न विचारते आणि खरी तेजस्विनी त्याची उत्तरं बरोबर देते, मनस्विनी चुकीची देते। आता मनस्विनीने उत्तरं सगळी चुकीची दिल्याच्या नंतर मग सगळेजण आता तिच्याकडे बघू लागतात। तर ती म्हणत असते की एक मिनटं सखी, व्हॉट्स रबिश इज इट, हे काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस, अगं एवढी वर्ष राघव गेल्याच्या नंतर मी हा बिझनेस सांभाळला, मी हे एवढं मोठं सगळं उभं केलं, त्या सर्वामध्ये आता या सर्व गोष्टी माझ्या लक्षात नसतील राहिल्या तर मी काय करू, आणि तसंही राघवच्या मृत्यूनंतर मी या सर्व गोष्टींपासून माझा पिच्छा सोडवण्यासाठी किती कष्ट केलेत ना हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे। त्याबरोबर मग आता सखीला मनस्विनीचं म्हणणंसुद्धा पटतं आणि ती गप्प राहते। त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते ते काही नाही, आता मी सिक्युरिटी बोलवूनच ह्या बाईला इकडनं बाहेर काढते, त्याशिवाय ह्या बाईला अक्कल येणार नाही आणि ही बाई इकडनं चालती होणार नाही। मग आता लगेचच मनस्विनी सिक्युरिटी अशा मोठमोठ्याने हाका मारू लागते। आता एकही सिक्युरिटी गार्ड आतमध्ये येत नसतो, कारण कान्हाने आधीच सर्व गार्डना आतमध्ये यायचं नाही, सरकारांनी कितीही आवाज दिले तरी असं सांगितलेलं असतं। आता इकडे गौतम काकाला तर माहीत असतं की खरी तेजस्विनी वहिनी ही कान्हाबरोबर आलेली आहे, पण मग आता तो विचार करतो मी आता ही गोष्ट कान्हाला सांगू तरी कशी, जर मी आता कान्हाला काही सांगायला गेलो तर सरकार म्हणजे ही नीच मनस्विनी मला बोलली आहे की माझ्या कुल्फीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, ही तसंही करायला कमी करणार नाही, काय करू। इतक्यात आता गौतम काकाच्या फोनवरती एक फोन येतो। गौतम काका आता फोन चेक करायला काढतो तर फोन गॅलरीचा असतो। गौतम काका फोन कट करतो आणि मग आता गौतम काकाच्या लक्षात येतं फोनवरून मेसेज तर करू शकतो ना। मग आता गौतम काका कान्हाच्या फोनवरती मेसेज करतो, कान्हा अरे तुझ्याबरोबर आता ही जी आली आहे ना ती खरी
तेजस्विनी वहिनी आहे ही खोटी आहे. आपल्यासमोर जी एवढे दिवस तेजस्विनी वहिनी म्हणून राहते ती तिची जुळी बहीण आहे. खरंच कान्हा लवकर काहीतरी कर आणि काहीही करून तेजस्विनी वहिनीला इकडनं कुठेही जाऊ देऊ नकोस. काहीही कर कान्हा, पण हीच तेजस्विनी वहिनी आहे हे विसरू नकोस. मग आता लगेचच गौतम काका मेसेज पटापट टाईप करतो आणि खिशामध्ये फोन ठेवून देतो. आता गौतम काका देवाकडे प्रार्थना करतो की कान्हाने माझे मेसेज वाचायला हवे. इतक्यात आता इकडे मनस्विनी म्हणू लागते, पुरे झाली ही नाटकं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कुणीतरी मुद्दामून माझा वाढदिवस खराब करण्यासाठी हा सर्व ट्रॅप रचलाय आणि मुद्दामून माझ्या जावयाला म्हणजे कान्हालाच या सगळ्याचा प्यादा बनवलाय. कान्हा, आर यू युजलेस? तुला कळत नाही का? तू कोणाच्या नादी लागतोस, कुणाच्या आहारी जातोस, काय करतोस ते काही नाही. ताबडतोब ह्या बाईला इकडनं बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही आहे. परशू, लवकरात लवकर गार्डना बोलव आणि या बाईला इकडनं बाहेर कर, समजलं? त्याबरोबर मग आता परशूला सुद्धा कळत नसतं की काय करू आणि काय नको, काय खरं आणि काय खोटं. सरकार पुन्हा परशूवर ओरडतात. परशू, आवाज येत नाही आहे का माझा? त्यावर परशू म्हणतो, येस सरकार, मी लगेच गार्ड कुठे आहेत ते बघतो. कुठे मेलेले सगळे? या लवकर इकडे, सरकारांचं काम आहे. असं म्हणून परशू मोठ्याने सर्व गार्डना हाका मारतो. सर्व गार्ड आता आतमध्ये येतात. त्याबरोबर इकडे तेजस्विनी हातापाया पडू लागते. नाही नाही, प्लीज मला बाहेर नका घालू, मला नका काढू बाहेर. ही खोटारडी आहे, ही खोटं बोलते, हिला बाहेर काढा. मी खरी तेजस्विनी आहे, मला नका बाहेर काढू, मला नका बाहेर काढू. मी हात जोडते, हवं तर पाया पडते. सखी सखी, अगं बाळा, मी तुझी आई आहे, मला ओळख ना. सखी सखी, अगं तू तुझ्या आईला ओळखू शकत नाही का? ए बाळा, ओळख ना गं आईला. आता खरी तेजस्विनी सखीचा हात पकडते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि मग मात्र आता सखीलाही तिचा स्पर्श जरा वेगळा जाणवतो. त्याबरोबर मग कान्हा हा त्या गार्डमध्ये आणि तेजस्विनीमध्ये पडतो आणि म्हणत असतो, थांबवा हा सगळा प्रकार. या बाईंचं म्हणणं आहे की या तेजस्विनी कामत आहेत आणि सरकार ह्या तेजस्विनी कामत आहेत हे आपल्याला माहीतच आहे. मग आता नेमकी ह्या दोघांमधली खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे शोधून काढण्यासाठी माझ्याकडे अगदी उत्तम, सोपा आणि पटकन होईल असा पर्याय आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की कान्हाकडे नेमका काय पर्याय आहे. सगळेच कान्हाला विचारू लागतात की नेमका तुझ्याकडे काय पर्याय आहे. आता आपण हे कसं शोधून काढायचं की खरी तेजस्विनी कोण? त्यावर मग आता कान्हा सांगतो, DNA टेस्ट. आपण DNA टेस्ट करून घ्यायची. आता DNA टेस्ट करायची म्हटल्यावर हे तर माहितीच असतं मनस्विनीला की सखीचा माझ्याबरोबर DNA कधीच मॅच होणार नाही आहे, कारण मी तिची खरी आई नाहीच आहे. मग लगेचच आता मनस्विनी म्हणू लागते की काय गरज आहे DNA टेस्ट करण्याची? मी सांगितलेले शब्द पुरेसे नाही आहेत का कान्हा? मी सांगितलं ना की ही खोटारडी आहे, ही फ्रॉड बाई आहे म्हणून, मग तेवढंच पुरे. हिला आत्ताच्या आत्ता इकडनं बाहेर हकलून दे, समजलं ना? त्यावर कान्हा म्हणत असतो, सरकार अहो, तुम्हाला कळत कसं नाही आहे? तुम्हीच खऱ्या तेजस्विनी आहात हे आम्हाला तर सगळ्यांना पटलंय, पण इथे जमा असलेल्या मीडियाला, तुमच्या स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलीला, हिला जर डाऊट असेल तर मग काय उपयोग आहे? म्हणून म्हणतोय मी, आपण DNA टेस्ट करून घेऊ. एकदा का टेस्ट करून घेतल्या की त्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि मग आपण ह्या बाईंना विचारू सुद्धा शकतो की त्या नेमक्या कुठून आल्या आहेत आणि का आल्या आहेत ते. प्लीज सरकार, अहो मी जे काही बोलतोय ते आपल्याच फायद्याचं आहे. नंतर उगाच चर्चा व्हायला नको आणि सखीच्या मनात जर काही विचित्र राहिलं तर सखी आपल्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्यासुद्धा करून देणार नाही आहे, म्हणून म्हणतोय मी. त्यावर मग आता इकडे लगेचच तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, मी DNA टेस्ट करायला तयार आहे, कारण सखी माझीच मुलगी आहे आणि माझी खात्री आहे माझा आणि सखीचा DNA नक्की मॅच होणार, कारण रक्त आहे माझं ते आणि माझ्या मुलीबरोबर माझाच DNA मॅच होणार. तुम्हाला करायची आहे ना आमची टेस्ट? करा तुम्ही आमची टेस्ट, मी तयार आहे. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, बघा, जर ही खरी वहिनी आहे म्हणूनच तर ही एवढ्या खात्रीनिशी म्हणते ना की करा टेस्ट करा म्हणून. नाहीतर जर सरकार म्हणतायत त्याप्रमाणे जर त्या आहेत सखीची खरी आई, तर मग त्या का म्हणतायत नका करू म्हणून DNA टेस्ट? सरकार, कसली भीती वाटते तुम्हाला? का नाही म्हणताय DNA टेस्ट करायला? तुला काय वाटतं सखी, टेस्ट करायला हवी की नको? त्यावर मग सखी म्हणत असते, मला काही कळतच नाही आहे, मला पूर्ण ब्लँक झाल्यासारखं झालं आहे. कान्हा, तूच काय करायचं ते बघ, पण यातून माझी खरी आई कोण आहे हिला शोधून काढ. काहीही करून मला माझी आई हवी आहे रे, आई हवी आहे मला. एवढी वर्ष आधीच कुठे जाऊन माझ्या आईबरोबर माझं मत जुळत नव्हतं, आता कुठेतरी माझं आणि आईचं सगळं छान होणार होतं, तर हा सर्व प्रकार घडला आहे. नक्की खरं काय खोटं काय हे तू शोधून काढू शकतोस. मग आता मनस्विनी म्हणते, ठीक आहे, सखीचा जर विश्वास नसेल की मीच तिची आई आहे म्हणून, तर मग मात्र मला आता टेस्ट करावीच लागेल आणि मी टेस्ट करण्यासाठी तयार आहे. कान्हा, बोलवून घे टेस्ट करण्यासाठी माणसं. त्याबरोबर मग कान्हा आता
बोलतो मी 1च मिनिटात कॉल करून आलो आणि मग कान्हा बाहेर येतो. आता कान्हाला तर माहीत असतं की तेजस्विनी रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी नक्की काहीतरी करणार. मग कान्हा काय करतो, कान्हा आधीच राजलक्ष्मीला कॉल करतो आणि राजलक्ष्मीला सांगतो मला एक DNA टेस्ट करून घ्यायची आहे, पण त्यामध्ये तेजस्विनीचं ब्लड सॅम्पल असणार आहे, त्यामुळे ती मॅनेज काहीही करू शकणार नाही याची खात्री तुम्ही करून घ्याल. तर आता तेजस्विनी ही तिच्या लॅबमध्ये आधीच फोन करून सांगते की माझे आणि सखीचे काही रिपोर्ट्स तुमच्या इथे करायचे आहेत जे मला मॅनिप्युलेट करून हवेत. रिपोर्ट मी सांगेन तसे तयार झाले पाहिजे. पण आता कान्हाने तर राजलक्ष्मीला सांगून आधीच रिपोर्ट त्यांच्या बाजूने म्हणजे सत्तेच्या बाजूने येतील याची काळजी घेतलेली असते. त्यामुळे आता सरकारने जी सेटिंग लावलेली असते त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण कान्हाच्या आणि राजलक्ष्मीच्या शब्दाखातर लॅबने जे रिपोर्ट असतात ते अगदी खरेखुरे बनवलेले असतात आणि ते रिपोर्ट आता कान्हाने रिक्वेस्ट केल्याप्रमाणे पहिल्यांदी कान्हाच्याच हातात येतात. आता कान्हाच्या हातात रिपोर्ट 24 तासांनंतर आलेले असतात. आता सगळ्याच लोकांना घाई असते की काय खरं काय खोटं हे जाणून घेण्याची, आणि त्याचवेळी आता रिपोर्ट कान्हाकडे असतात आणि कान्हा आता सगळ्यांना सांगतो की तेजस्विनीचे आणि सखीचे रिपोर्ट मॅच झालेले नाही आहेत, तर ह्या बाईचे आणि सखीचे रिपोर्ट मॅच झालेले आहेत आणि त्यामुळे ही बाई आहे सखीची खरी आई, म्हणजेच तेजस्विनी कामत उर्फ सरकार राघव कामत सरांची बायको आणि या संपूर्ण कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची मालकीण. आता हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.